friends, my name is Shital. I learn in 6th standard. चला आव्हान स्वीकारूया या अंतर्गत माझी मैत्रीण ममताने 12वी का ते समजून सांगण्याचा आव्हान स्वीकारला आहे. त्याने आतापर्यंत आपल्याला 5 टेन्स समजून सांगितले आहे. ती आता आपल्याला 6वा टेन्स समजून सांगणार आहे. Good morning friends, my name is Mamta. I learn in 6th standard. Today we will learn past continuous tense. मित्रांनो, मी तुम्हाला आतापर्यंत 5 काळ समजून सांगितले आहे. मी त्यांची एकदा पुन्हा नाव सांगते. सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स, सिंपल पास्ट टेन्स. आता आपण पास्ट कंटिन्यूअस टेन्स हा टेन्स शिकणार आहोत. चला तर आता आपण पास्ट कंटिन्यूअस टेन्स हा काळ समजून घेऊया. Past continuous tense. आता फॉर्म्युला आहे प्लस और अब्लिक वीआर प्लस V4 प्लस. आज आपण या काळामध्ये वर्क म्हणून घेऊया. वर्क, वर्कचे 3 रूप वर्क, 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 वर्किंग आहे. याचं 4थं रूप लागतं ते म्हणजेच वर्किंग. चला तर आता आपण हा काळ समजून घेऊया. या काळामध्ये सब्जेक्ट म्हणून वापरतात आय, ही, सी, राणी, राजू, यू, वी, डू. चला तर आता आपण वाक्य करूया. I was working. मी काम करत होते. He was working. तो काम करत होता. She was working. ती काम करत होती. राणी was working. राणी काम करत होती. राजू was working. राजू काम करत होता. You was working. सॉरी, यूच्या समोर वॉज न वापरता वेअर लागतं. यू वेअर वर्किंग. तुम्ही काम करत होता. वी वेअर वर्किंग. आम्ही काम करत होतो. दे वेअर वर्किंग. ते काम करत होते. या पुढची मी माझ्या तोंडी सांगते. माय मदर वॉज वर्किंग. माझे काम करत होती. माय फादर वॉज वर्किंग. माझे वडील काम करत होते. माय ब्रदर वॉज वर्किंग. माझा भाऊ काम करत होते. माय सिस्टर वॉज वर्किंग. माझी बहीण काम करत होती. माय टीचर वॉज वर्किंग. माझे गुरुजी काम करत होते. पास्ट कंटिन्यूअस टेन्स हा टेन्स जसा मला कळाला तुम्हालाही कळाला असेल. थँक्यू. ममताने शिकविलेल्या किंवा समजून सांगितलेल्या काळाबद्दल काय वाटतं आपल्याला? ममताने हा काळ फारच समजून सांगितला. मी त्याला पुढच्या काळाची फार शुभेच्छा देते की तिनं पुढचं काळ असं समजून सांगावं. बर. सर ममताने छान समजून सांगितलं हा टेन्स.
पण त्यामध्ये थोडीफार चुका झाली, पण त्याने लगेच ते दुरुस्ती करून म्हणजे दुसऱ्याला चुकायला नाही पाहिजे म्हणून त्याने लवकर ती दुरुस्ती केली आणि समजून सांगितलं. छान. ममता, तुझा टेन्स मला खूप आवडला. तुला मी शुभेच्छा देते की तुझे पुढचे 6 टेन्स राहिले ते सुद्धा तू असे छान पद्धतीने शिकव. ममता, मी तुला असं सांगू इच्छिते की तू हे टेन्स फार छान सांगितलं. बर. शीतल, काय म्हणणं आहे तुमचं? ममताने जसे टेन्स समजून सांगितलं तसं मी पण समजून सांगू शकते की मला जिद्द आहे. हा, जिद्द आली म्हणजे विश्वास आला तुला. हा, तुला काय वाटतं? ममता, त्याने जसे हे टेन्स शिकवायला छान, ते पुढचं बी टेन्स छान शिकवा. अच्छा, म्हणजे तुम्हाला आवडलं तिचं सांगणं, बरोबर. बरं, पूनम, काही तुम्हाला बोलायचं आहे? ममता ताईने खूप छान टेन्स शिकवला. तुम्हाला कळाला? हो. ओके. चला, म्हणजे ममताने जे काही समजून सांगितलं ते तुम्हा सर्वांना कळालं, तर तुम्ही ममतासाठी आपण टाळ्या वाजवायच्या. तुमचं फार फार कौतुक. मला पण तुमच्याकडून काळ शिकता आला, मला पण समजला बरं का. मला बी शिकवता येतं असं मला पण वाटायलंय आता.